हे पापडाचं पीठ तयार करून 8 ते 10 दिवस झाले. असं वाटतं पिशवीत पीठ घालावं आणि डायरेक्ट पापड निघावे. आता असं तर काही होणार नाहीये. हे पीठ घेऊन म्हटलं चला आज बाहेरच पापड करायला टाकूया. कारण पापड बनवणं मला कधी होतंय माहिती नाही आणि त्यातनं मशीनवरचे पापड एकदम पातळ मस्त होतात. आज अमावास्या होती त्यामुळे मंदिरात देवाच्या दर्शनाला गेले होते. येता येता मला हे पार्सल घेऊन यायचं होतं. पण आमच्या वहिनीबाईंचं इकडे हे काम चालू होतं. हां, तुम्हाला सांगायचंच राहिलं. हा आमचा ब्रँड आहे बरं का, मेट्रो फ्रेश. श्रीखंड, आम्रखंड, लस्सी, बासुंदी सगळ्या काही गोष्टी आमच्याकडे बनतात. आता हे घेऊन पटकन घरी आले तर आमच्या आत्याबाईंचं हे काही काम चाललं होतं. आमच्या शेतातला हरभरा आहे तोच त्या बडवत होत्या. खूप दिवसांनी आज माझं एखादं पार्सल आलं होतं. आता पार्सल आले म्हटल्यावरती एक्साइटमेंट तर असतेच उघडून बघायची. कापड तर याचं इतकं भारी होतं, पण घातल्यानंतर मी जास्त खुश झाले कारण फिटिंग सुद्धा ड्रेसची खूप छान होते. आणि जेव्हा एखादा ड्रेस फिटिंगमध्ये मस्त बसतो ना त्यावेळेस त्याचा लुकच बघायला एकदम भारी वाटतो. हा ड्रेस तर मला खूप जास्त आवडला. तुम्हालाही हवे असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करा. लिंक तुम्हाला मिळून जाईल. आता दिवसभर काय घरातली कामं तर आपली चाललेलीच असतात इकडची तिकडची आणि हे एक काम असं आहे की दिवसभरातून 4 वेळा जरी केलं ना तरी संपतच नाही. घासेल तेवढी भांडी कमीच आहेत. भांडी घासून घेतली त्यानंतर म्हटलं पटकन स्वयंपाकाच्या तयारीला लागावं. तोपर्यंत आप्पा आलेच. सकाळी मी पीठ दिलं होतं आणि संध्याकाळी हे पापड आमच्या हातात आले. आता हे पापड ना थोडेसे ओले आहेत. थोडेसे म्हणजे ओलेच आहेत आणि ते आम्हाला घरी सुकवायचे. त्यामुळे म्हटलं पटकन आपण हे काम करून घेऊया. 2 किलोचे मी पापड बनवले होते. आता पापड तर किती झाले हे काही आम्ही मोजलं नाही, पण खूप जास्त पातळ पापड होते. घरी तर आमच्याच्याने असं काही बनवणं झालंच नसतं. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.